मित्रांनो, पुणे ग्रामीण पोलीस भरतीचा नुकताच झालेला पेपर तुम्ही सर्वांनी दिलाच आहे। पेपरची काठिण्य पातळी कशी होती, कोणते प्रश्न फिरून विचारले होते आणि संभाव्य कट ऑफ काय असू शकतो, या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, पोलीस भरतीचे प्रत्येक अपडेट आणि पेपरचे विश्लेषण सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनला नक्की दाबा, कारण तुमची एक छोटीशी साथ आम्हाला असेच दर्जेदार व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते। चला तर मग आपण वेळ न वाया घालवता प्रश्नांना सुरुवात करूयात। बघा, प्रश्न पहिला दिलेला आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती असायला पाहिजे। जे पण उत्तर तुम्हाला माहिती असेल, परीक्षेमध्ये जे तुम्ही उत्तर दिला असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायचं आहे। आपण पर्याय बघूयात। बघा, पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे सरोजिनी नायडू, दुसरा पर्याय आहे डॉक्टर कादंबिनी गांगुली, तिसरा पर्याय आहे सुचेता कृपलानी, चौथा पर्याय आहे सुनेत्रा पवार। भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे, तर कोण आहेत? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुचेता कृपलानी। सुचेता कृपलानी ह्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत। आणि दिलेल्या पर्यायापैकीच महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार। बघा, पुढचा प्रश्न बघूयात। पोसायडन हे रशियाने विकसित केलेले पाण्याखाली चालणारे ड्रोन हे कोणत्या ऊर्जेवर चालतात? पोसायडन हे रशियाने विकसित केलेले पाण्याखाली चालणारे ड्रोन हे कोणत्या ऊर्जेवर चालतात? तर पर्याय बघूयात, जल ऊर्जा, सौर ऊर्जा, अणुऊर्जा, वायू ऊर्जा। तर कोणती आहे, कोणत्या ऊर्जेवर चालतात? तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 अणुऊर्जेवर। कोणत्या ऊर्जेवर चालतात? तर अणुऊर्जेवर। पुढचा प्रश्न आहे, पंचायत समितीच्या उपसभापतींची निवड किती कार्यकाळासाठी होते? पंचायत समितीच्या उपसभापतींची निवड किती कार्यकाळासाठी होते? तर बघा, पर्याय आहे 1.5 वर्षासाठी, 2.5 वर्ष, 5 वर्ष आणि 1 वर्ष। तर किती कार्यकाळासाठी होते पंचायत समितीच्या उपसभापतींची निवड? तर उत्तर आहे बघा 2.5 वर्षांसाठी। किती वर्षासाठी? तर 2.5 वर्षासाठी। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न, पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? तर पर्याय दिलेले आहेत, केंद्र सूची, समवर्ती सूची, राज्य सूची आणि यापैकी नाही। तर पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर उत्तर आहे राज्य सूची। कोणत्या सूचीमध्ये येतो? तर उत्तर राज्य सूची। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची चुकीची जोडी ओळखायची आहे। बघा, पर्याय दिलेले आहेत, पेशवा, मोरोपंत त्रिंबक पिंगळे, दुसरा पर्याय सचिव, सुरनीस, अण्णाजी दत्तो, पर्याय तिसरा सेनापती सरसेनापत हंबीरराव मोहिते, पर्याय चौथा सुमंत डबीर, मोरेश्वर पंडितराव। तर यापैकी कोणती ही चुकीची जोडी आहे? महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे आपल्याला। तर चुकीची जोडी आहे बघा पर्याय क्रमांक 4 सुमंत डबीर हे मोरेश्वर पंडितराव। बघा, पर्याय क्रमांक 4 ही जोडी चुकीची जोडी आहे। पुढचा प्रश्न आहे, जागतिक जैविक इंधन म्हणजेच बायोफ्यूल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय दिलेले आहेत 10 ऑगस्ट, 21 मार्च, 16 सप्टेंबर आणि 3 मार्च। तर कोणत्या दिवशी साजरा केला जातो बायोफ्यूल म्हणजे जागतिक जैविक इंधन दिवस? तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 10 ऑगस्ट रोजी। कोणत्या दिवशी? तर 10 ऑगस्ट रोजी। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी मोलॅसिस बेसिन कोणत्या राज्यास म्हणतात? दिलेल्या पर्यायापैकी मोलॅसिस बेसिन कोणत्या राज्यास असे म्हणतात? तर पर्याय आहेत पश्चिम बंगाल, ओडिशा, मिझोराम, बिहार। तर दिलेल्या पर्यायांपैकी मोलॅसिस बेसिन हे असे कोणत्या राज्यास म्हणतात? तर बघा, कोणत्या राज्यास म्हणतात? मिझोराम या राज्यास म्हणतात। उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 मिझोराम। मिझोराम या राज्यास मोलॅसिस बेसिन असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न बघूयात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 या योजनेत पात्र होण्याकरिता महिलांचा किती वयोगट येतो? किती वयोगट येतो? तर पर्याय दिलेले आहेत बघा 18 ते 60 वर्ष, 21 ते 60 वर्ष, 21 ते 65 वर्ष आणि 18 ते 65 वर्ष। तर उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 21 ते 65 वर्ष एवढा वयोगट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 या योजनेत पात्र होण्याकरिता लागतो. पुढचा प्रश्न आहे, इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामधून स्रवणारे संप्रेरक आहे? इन्सुलिन हे प्राण्याच्या कोणत्या अवयवामधून स्रवणारे संप्रेरक आहे? तर पर्याय दिलेले आहेत जठर, आतडे, यकृत आणि स्वादुपिंड. तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर कोणतं वाटतं? कोणतं उत्तर असेल? तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4 स्वादुपिंड. इन्सुलिन हे प्राण्यांच्या स्वादुपिंड या अवयवामधून स्रवणारे संप्रेरक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, मृदेतील कोणत्या घटक द्रव्यामुळे मृदेला काळा रंग प्राप्त होतो? तर उत्तर आहे बघा पर्याय बघूयात, मॅग्नेशियम, नायट्रोजन, लोह व ॲल्युमिनियम, टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. तर मृदेतील कोणत्या घटक द्रव्यामुळे मृदेला काळा रंग प्राप्त होतो? तर उत्तर आहे बघा टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट या मृदेतील या घटक द्रव्यामुळे मृदेला हा काळा रंग प्राप्त होतो. पुढचा प्रश्न, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी ही कोणत्या राजघराण्याच्या कालखंडात तयार झाली होती? तर बघा प्रश्न पर्याय आहेत राष्ट्रकूट, पांड्य, सातवाहन, चालुक्य. तर दिलेल्या पर्यायांपैकी जगप्रसिद्ध वेरूळ लेणी ही कोणत्या राजघराण्यामध्ये राजघराण्याच्या कालखंडात तयार झाली होती? तर उत्तर आहे बघा राष्ट्रकूट. पर्याय क्रमांक 1 राष्ट्रकूट. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी ही राष्ट्रकूट या राजघराण्याच्या कालखंडात तयार झाली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील संतांचा योग्य कालानुक्रम कोणता आहे? पर्याय 1 ला आहे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम. पर्याय 2 आहे नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम. पर्याय 3 आहे ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ. पर्याय 4 आहे नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ. तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर कोणतं आहे? तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2. उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2 नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ आणि तुकाराम. प्रश्न तिसरा आहे, धबधबा व तो कोणत्या जिल्ह्यात आहे याबाबत चुकीची जोडी ओळखायची आहे. पर्याय आहेत बघा सहस्रकुंड, नांदेड या ठिकाणी, दरेकसा हा धबधबा गोंदिया या जिल्ह्यात. तिसरा पर्याय मार्लेश्वर, रायगड जिल्हा, व्याघ्रेश्वर, सिंधुदुर्ग. तर धबधबा व कोणत्या जिल्ह्यात आहे याबाबत चुकीची जोडी कोणती आहे दिलेल्या पर्यायापैकी? तर चुकीची जोडी कोणती आहे? उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 मार्लेश्वर, रायगड हा जिल्हा. धबधबा मार्लेश्वर आणि जिल्हा कोणता? तर रायगड ही जोडी चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न, जुलै 2025 मध्ये युनेस्कोने महाराष्ट्रातील किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने समावेश केला आहे. खालीलपैकी कोणता किल्ला त्या यादीत नाही? तर दिलेल्या पर्यायांपैकी कोणता किल्ला जागतिक वारसा यादीत नाही? तर बघा पर्याय आहेत रायगड, शिवनेरी, लोहगड आणि पुरंदर. तर दिलेल्या पर्यायांपैकी कोणता किल्ला हा जागतिक वारसा यादीमध्ये नाही? तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुरंदर हा किल्ला. पुरंदर हा किल्ला जुलै 2025 मध्ये युनेस्कोने महाराष्ट्रातील किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने समावेश केला आहे. तर त्या यादीमध्ये पुरंदर या किल्ल्याचं नाव यादीमध्ये नाही. पुढचा प्रश्न बघूयात. बघा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे? महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे? तर बघा पर्याय दिलेले आहेत वीर, कोयना, राधानगरी, खोपोली. तर दिलेल्या पर्यायांपैकी महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खोपोली. खोपोली हे जलविद्युत केंद्र महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे. पुढचा प्रश्न, भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागरासोबत जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव काय आहे? तर बघा पर्याय आहेत होर्मुझची समुद्रधुनी, दुसरा पर्याय पारची सामुद्रधुनी, मलक्का सामुद्रधुनी, जिब्राल्टरची सामुद्रधुनी. तर उत्तर काय असेल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जिब्राल्टरची सामुद्रधुनी. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूयात. बघा प्रश्न,
क्रमांक 17, खालीलपैकी कोणत्या देशाने ICC T20 क्रिकेट पुरुष विश्वचषक 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा जिंकलेला नाही? पर्याय आहेत बघा, वेस्ट इंडिज, इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया. तर दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या देशाने ICC T20 क्रिकेट पुरुष विश्वचषक 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा जिंकलेला नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशाने ICC T20 क्रिकेट पुरुष विश्वचषक 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा जिंकलेली नाही. पुढचा प्रश्न, लोकसभेत अविश्वासाचा ठराव मांडण्याकरिता किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे? तर पर्याय आहेत 75, 100, 50 आणि 200. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 50. लोकसभेत अविश्वासाचा ठराव मांडण्याकरिता 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. पुढचा प्रश्न, डिप्रेड्स क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली होती? पर्याय दिलेले आहेत, वीरा शिंदे, गोपाळकृष्ण गोखले, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर. तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1, वीरा शिंदे यांनी. डिप्रेड्स क्लासेस मिशनची स्थापना ही वीरा शिंदे या समाजसुधारकाने केली होती. पुढचा प्रश्न, लाहोर अधिवेशन 1929 मध्ये काँग्रेसने कोणता ठराव मंजूर केला? पर्याय दिलेले आहेत, स्वराज्य, डोमिनियन स्टेटस, पूर्ण स्वराज्य, असहकार. तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3, पूर्ण स्वराज्य. लाहोर अधिवेशन 1929 मध्ये काँग्रेसने पूर्ण स्वराज्य ठराव मंजूर केला होता. पुढचा प्रश्न, संगणकाच्या भाषेत CPU म्हणजेच काय? संगणकाच्या भाषेमध्ये CPU म्हणजेच बघा पर्याय दिलेले आहेत, कंट्रोल प्रोसेसिंग युनिट. पर्याय दुसरा आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. पर्याय तिसरा कंट्रोल प्रोग्रामिंग युनिट. पर्याय चौथा कम्प्युटर प्रोसेसिंग युनिट. तर उत्तर काय आहे CPU म्हणजे संगणकाच्या भाषेमध्ये? तर उत्तर आहे संगणकाच्या भाषेमध्ये CPU म्हणजेच पर्याय क्रमांक 2, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूयात, जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवतात? बघा पर्याय आहे कॉपर आणि झिंक, कॉपर आणि टीन. पर्याय तिसरा कॉपर, झिंक आणि टीन. पर्याय तिसरा कॉपर, झिंक आणि निकेल. तर जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवतात? तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4, कॉपर, झिंक आणि निकेल या 3 धातूपासून जर्मन सिल्वर हा मिश्र धातू बनवतात. पुढचा प्रश्न आहे, 2024 मध्ये ब्रिक्समध्ये नवीन सदस्य देश म्हणून खालीलपैकी कोणता देश सहभागी झाला होता? पर्याय दिलेले आहेत, सौदी अरेबिया, जपान, जर्मनी आणि कॅनडा. तर दिलेल्या पर्यायांपैकी 2024 मध्ये ब्रिक्समध्ये नवीन सदस्य देश म्हणून कोणता देश हा सहभागी झाला होता? तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1, सौदी अरेबिया हा देश 2024 मध्ये ब्रिक्स मध्ये नवीन सदस्य देश म्हणून सहभागी झाला होता. बघूयात पुढचा प्रश्न, 2024 मध्ये कोणत्या देशाने AI सेफ्टी समिटचे आयोजन केले होते? तर बघा पर्याय दिलेला आहे, युनायटेड किंगडम, अमेरिका, फ्रान्स, जपान. तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर आहे फ्रान्स या देशाने. फ्रान्स 2025 मध्ये फ्रान्स या देशाने AI सेफ्टी समिटचे आयोजन केले होते. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या गगनयान मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे? बघा पर्याय, चंद्रावर रोव्हर पाठवणे, मंगळावर उपग्रह पाठवणे, मानवाला अंतराळात पाठवणे आणि सूर्याचा अभ्यास करणे. तर भारताच्या गगनयान मोहिमेचे उद्दिष्ट काय होते पर्यायांपैकी? तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3, मानवाला अंतराळात पाठवणे. उद्दिष्ट काय होते? तर मानवाला अंतराळात पाठवणे. पुढचा प्रश्न, मानव सजीव पुरुष हे खालीलपैकी कोणत्या वेन आकृतीमध्ये दाखवले आहे? मानव सजीव पुरुष हे खालीलपैकी कोणत्या वेन आकृतीमध्ये दाखवले आहे? तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुसऱ्या आकृतीमध्ये. कोणत्या आकृतीमध्ये दाखवले आहे? तर 2 आकृतीमध्ये.
पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्नामध्ये दिलेला आहे बघा 4 आकृत्या दिलेल्या आहेत, 3 आकृत्या ह्या फुलफिल आहेत आणि आकृती 4थी ही रिकामी आहे। जर प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर काय असेल तर उत्तर असेल बघा पर्याय क्रमांक 3 414। उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3 414। पुढचा प्रश्न बघूयात, बघा या प्रश्नामध्ये दिलेला आहे स्टार डायग्राम आणि आपल्याला शोधायचे काय आहे मिसिंग नंबर। तर मिसिंग नंबर कोणता आहे, पर्यायांपैकी पर्याय आहेत 16, 13, 17 आणि 11। तर मिसिंग नंबर कोणता आहे, 9च्या अपोजिटचा नंबर हा मिसिंग आहे। तर उत्तर काय असेल बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 16। मिसिंग नंबर कोणता आहे तर 16। पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न दिलेला आहे अल्टरनेटिंग सिरीज। जर सिरीज मधले लास्टचे 2 डिजिट हे मिसिंग आहे तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 13 आणि 20। उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न कोडिंग दिलेले आहे बघा, आन्सर बरोबर आहे OTX5S। तर गो डाऊन समोर काय असेल, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 H। बरं, एक अक्षर आणि एक अंक, अक्षर अंक अक्षर अंक असा दिला आहे। तर कोडिंगमध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 H 15 E 15 आणि XO। बघूयात पुढचा प्रश्न, जर नेट NET बरोबर 29 आहे, वर्क बरोबर 67 आहे तर कंपल्सरी बरोबर काय असेल बघा, पर्याय दिलेले आहेत 143, 116, 166 आणि 114। तर कंपल्सरी बरोबर काय असेल, कंपल्सरी बरोबर असेल 143। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। बघूयात पुढचा प्रश्न, बघा या प्रश्नामध्ये दिलेला आहे अक्षरमाला। आपल्याला अक्षरमाला पूर्ण करायची आहे। येथे ABCD हा गट वारंवार येत आहे। रिकाम्या जागी अक्षरे भरल्यास ABCD आणि ABCD यानुसार ABCDचा क्रम लागतो। बघा लक्ष देऊन बघा, ABCDचा हा क्रम लागतो। च्या गटामध्ये बघा दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय 4, पर्याय कोणतं पर्याय 4 BABC हा तालबद्धता पूर्ण करण्यासाठी अधिक जवळचा वाटतो। जर आपण ABCDच्या फिरत्या क्रमाचा सायकलिक ऑर्डर विचार केला तर उत्तर बरोबर असेल पर्याय क्रमांक 4 BABC। अक्षरमाला पूर्ण कशी होईल तर ABCD या तालपद्धतीत। बघा पुढचा प्रश्न बघूयात, जर P हा M चा भाऊ आहे, Q हा M चा मुलगा आहे, Q ची मुलगी R हिचे T शी लग्न झाले, M आणि S च्या बहिणी आहेत तर S चे Q शी नाते काय आहे। तर बघा पर्याय दिलेले आहेत आई, मावशी, आत्या आणि बहीण। तर S चे Q शी नाते काय आहे हा आपला प्रश्न आहे। बघा इथे जर बघितलं आपण M आणि S या बहिणी आहेत, M आणि S ह्या कोण आहेत बहिणी। Q हा M चा मुलगा आहे, आईची बहीण ही मावशी लागते त्यामुळे S ही Q ची कोण लागेल तर मावशी लागेल। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघूयात, एक शिपाई चोराला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत आहे। जर चोर हा शिपायापेक्षा 150 मीटर पुढे धावत आहे, शिपाई व चोर यांचा पळण्याचा वेग अनुक्रमे 30 व 29 किलोमीटर प्रति तास आहे, तर चोराला पकडायला शिपायाला किती वेळ लागेल। तर बघा पर्याय आहेत 10 मिनिट, 9 मिनिट, 8 मिनिट आणि 15 मिनिट। तर चोराला पकडायला शिपायाला किती वेळ लागेल तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 15 मिनिट। चोराला पकडायला शिपायाला किती वेळ लागेल तर 15 मिनिट। पुढचा प्रश्न आहे, एका वर्गातला पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मनीषा गुणानुक्रमे 16वी आणि खालून 29वी आहे। 5 विद्यार्थ्यांनी परीक्षेत भाग घेतला नाही, 6 विद्यार्थी नापास झाले तर वर्गात किती विद्यार्थी होते। पर्याय दिलेले आहेत 44, 50, 55 आणि 58। तर 6 विद्यार्थी नापास झाले तर वर्गात किती विद्यार्थी होते तर उत्तर आहे बघा वर्गात विद्यार्थी होते 55। उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 3 55। पुढचा प्रश्न, एका पिशवीमध्ये 5 पांढरे व 8 हिरवे चेंडू आहेत,
त्यामधून 2 चेंडू यादृच्छिक पद्धतीने बाहेर काढले तर त्यामधून एक पांढरा आणि एक हिरवा असण्याची संभाव्यता काय आहे? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20/29. संभाव्यता काय आहे? तर 20/29. पर्याय क्रमांक 20/29 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, प्रश्न दिलेला आहे एक घड्याळ दर 5 मिनिटाला 5 सेकंद समोर जाते. जर घड्याळ सकाळी 10 वाजता बरोबर लावले तर संध्याकाळी 8 वाजता त्यात किती वाजले असतील? तर बघा, 7:55, 8:15, 8:10, 8:05. तर घड्याळामध्ये 8 वाजता त्यात किती वाजले असतील? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8:10. किती वाजले असेल घड्याळामध्ये? तर 8:10. पुढचा प्रश्न आहे कोडिंगचा प्रश्न आहे. बघा, एका सांकेतिक भाषेत बास्केट हा शब्द असा लिहिला आहे आणि असा आणि ट्रायड हा शब्द हा असा लिहिला आहे. बघा, बास्केट हा शब्द कसा आहे? तर असा, आणि ट्रायड हा शब्द आहे असा. तर त्या भाषेत स्कर्ट हा शब्द कसा लिहिला जाईल? तर बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? समोर आपल्याला एक आकृती दिली आहे. त्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? तर त्रिकोण आहेत बघा, पर्याय क्रमांक 3 एकूण त्रिकोण आहेत 12. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एकूण त्रिकोण 12. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? बघा, बॉक्स आहे 715 बरोबर आहे 58, 684 बरोबर आहे 44, 586 बरोबर काय असेल? तर 586 बरोबर असेल बघा 34. किती असेल? तर पर्याय क्रमांक 2 34 ही संख्या 586 बरोबर येईल. पुढचा प्रश्न बघूयात. जर 339 AB बरोबर आहे 113 AB तर 345 XY बरोबर काय असेल? तर बघा, 345 XY बरोबर असेल पर्याय क्रमांक 4 11 115 XY. 385 XY बरोबर असेल 115 XY. पुढचा प्रश्न कोडिंगचाच प्रश्न आहे. फिल्म बरोबर आहे ADGH बरोबर मिल्क बरोबर काय असेल? तर मिल्क बरोबर काय असेल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 SDGF. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, इथे प्रश्नाच्या अगोदर काही माहिती आणि विधानं दिली आहेत, वाचून घेऊयात अगोदर. बघा, माहिती दिलेली आहे ABCDEFG आणि H ही 8 घरे आहेत. ही घरे 2 रांगेत आहेत. प्रत्येक रांगेत किती घरे आहेत? तर प्रत्येक रांगेत आहेत 4 घरे. दोन्ही रांगेतील घरे एकमेकांच्या समोरासमोर आहेत. बघा, दोन्ही रांगेतील घरे एकमेकांच्या समोरासमोर आहेत. विधाने काय आहेत? तर बघा, विधान आहेत बी हे कोणत्याही रंगाच्या टोकाला नाही व एचच्या विरुद्ध आहे. बी हे एचच्या विरुद्ध आहे व कोणत्याही रांगेच्या टोकाला नाही. बघा, पुढचा विधान एच हे ए आणि जी यांच्यामध्ये आहे व तो दक्षिण दिशेस आहे. पुढचं विधान एफ हे बीच्या उजवीकडे दुसरे आहे व सीच्या विरुद्ध आहे. बघा, प्रश्न दिलेला आहे एचच्या डावीकडे दुसरे घर कोणते आहे? तर एचच्या डावीकडे दुसरे घर आहे प्रश्न पर्याय क्रमांक 3 एचच्या डावीकडे दुसरे घर कोणते? तर सी हे घर एचच्या डावीकडे दुसरे घर आहे. पुढचा प्रश्न ए या घराच्या बरोबर विरुद्ध कोणते घर आहे? तर ए घराच्या बरोबर विरुद्ध कोणते घर आहे? तर उत्तर आहे माहिती अपुरी. ही माहिती प्रश्नामध्ये दिलेली नाही विधानामध्ये, त्यामुळे ही माहिती काय आहे? अपुरी. प्रश्न पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पी हे गाव क्यूच्या नैऋत्येला आहे, आर हे पीच्या पूर्वेला व क्यूच्या आग्नेयेला आहे आणि एस हे आरच्या उत्तरेला पी व क्यू यांच्या रेषेत आहे. तर क्यूच्या संदर्भात एस हे गाव ज्या दिशेला आहे तिची विरुद्ध दिशा निवडायची आहे. पर्याय दिलेले आहेत उत्तर नैऋत्य, दक्षिण, ईशान्य. तर प्रश्न दिलेला आहे बघा, क्यूच्या संदर्भात एस हे गाव ज्या दिशेला आहे त्याची विरुद्ध दिशा निवडायची आहे. तर उत्तर काय असेल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नैऋत्य दिशेला विरुद्ध दिशा.
बघा दिशेला आहे तर तिची विरुद्ध दिशा कोणती आहे? नैऋत्य. पुढचा प्रश्न बघूयात. बघा विधाने दिलेली आहेत. अ सर्व स्विच प्लग आहेत. ब विधान आहे काही प्लग बल्ब आहेत. क विधान आहे सर्व बल्ब हे होल्डर्स आहेत. निष्कर्ष काय आहेत बघा. निष्कर्ष आहे सर्व होल्ड्स प्लग आहेत, काही प्लग स्विच आहेत. ते निष्कर्ष बघा उत्तर काय असेल? उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 निष्कर्ष 2 हे सत्य आहे. बघा काही प्लग स्विच आहेत हे निष्कर्ष सत्य आहे. त्यामुळे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा सिरीज दिलेली आहे 3, 7, 23, 95 आणि 95 समोर आहे प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल बघा. उत्तर असेल उत्तर काय असेल? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 479. 3, 7, 23, 95 प्रश्नचिन्हाच्या जागी असेल 479. पुढचा प्रश्न बघा पुणेचे आरशातील प्रतिबिंब ओळखा. बघा आरशातील एक चित्र आहे त्यावर आहे पुणे, तर त्यातील आरशातील प्रतिबिंब ओळखायचे आहे. तर काय असेल बघा कोणतं उत्तर बरोबर असेल दिलेल्या पर्यायापैकी? तर उत्तर असेल बरोबर पर्याय क्रमांक 4. बघा आरशात प्रतिबिंब पुणे या शब्दाचे आरशातील प्रतिबिंब कसे असेल? तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न लाल रंगास पिवळा म्हटले, पिवळ्या रंगास निळे म्हटले, निळ्या रंगास हिरवे म्हटले व हिरव्या रंगास काळे म्हटले तर टरबूजाच्या आतील रंग कोणता असेल? टरबूजाच्या आतील रंग कोणता असतो? तर लाल. बघा लॉजिक आहे टरबूजाच्या आतील रंग असतो लाल, तर लाल रंगास काय म्हटले आहे? पिवळा. पिवळ्या रंगास काय आहे? तर निळे म्हटले आहे. निळ्या रंगास काय म्हटले आहे? तर हिरव्या. तर टरबूजाच्या आतील रंग कोणता असेल? तर टरबूजाच्या आतील रंग असेल पिवळा. कोणता असेल? तर पिवळा रंग हा टरबूजाच्या आतील रंग असेल. बघा टरबूजाचा आतील रंग असतो लाल आणि लालला काय म्हणले आहे? पिवळे. पुढचा प्रश्न बघा सिरीज आहे 288, 360, रिकामी जागा 528. तर रिकाम्या जागेमध्ये काय येईल? तर रिकाम्या जागेमध्ये येईल 440. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी हे खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी हे दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर पर्याय आहेत उपमा, रूपक, अनन्वय, दृष्टांत. तर कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर उत्तर आहे रूपक अलंकाराचं. पर्याय क्रमांक 2 रूपक हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न शब्द व त्या शब्दाचे लिंग यांच्या जोड्या ओळखा व अचूक गट निवडायचा आहे. बघा दगड नपुसकलिंग, कोनाडा पुल्लिंग, मांजर स्त्रीलिंग, माती स्त्रीलिंग. तर उत्तर काय आहे? बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ब व ड बरोबर. फक्त ड आणि ब हे 2 गट बरोबर आहेत. बघा कोनाडा हे पुल्लिंग आहे आणि माती हे स्त्रीलिंग आहे. तर पर्याय क्रमांक 3 फक्त ब आणि ड बरोबर हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न चोर भय हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? तर पर्याय आहेत अव्ययीभाव समास, चतुर्थी तत्पुरुष, पंचमी तत्पुरुष, नत्र तत्पुरुष. तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 पंचमी तत्पुरुष. चोर भय हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? तर पंचमी तत्पुरुष. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते नाम साधित शब्दयोगी अव्यय आहे? तर बघा पर्याय दिलेले आहेत सम, आतून, विना, मुळे. कोणते नाम साधित शब्दयोगी अव्यय आहे? बघा पर्याय उत्तर आहेत पर्याय क्रमांक 4 आतून. खालीलपैकी आतून हे नाम साधित शब्दयोगी अव्यय आहे. पुढचा प्रश्न आहे वारी राशी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर पर्याय आहेत समुद्र, वारा, वस्त्र, रसिक. तर उत्तर काय आहे? तर उत्तर पर्याय क्रमांक 1 समुद्र. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संधी योग्य आहे? पर्याय आहेत पर अधिक इच्छा म्हणजेच परीक्षा, पर अधिक इच्छा परीक्षा. बघा परी अधिक इच्छा परीक्षा आणि परी अधिक इच्छा परीक्षा. तर यापैकी कोणती संधी योग्य आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
बघा उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अकर्मक क्रियापद नाही? पर्याय आहेत पडलो, जाईल, आहे, दिला. तर दिलेल्या पर्यायांपैकी कोणते अकर्मक क्रियापद नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिला. दिला हा शब्द अकर्मक क्रियापद नाही. बघूयात पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराज छत्रपती झाले या वाक्यातील छत्रपती हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? बघा छत्रपती हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय आहेत विधेय विस्तार, विधानपूरक, आधारपूरक आणि कर्मपूरक. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 विधानपूरक. शिवाजी महाराज छत्रपती झाले या वाक्यातील छत्रपती हा शब्द विधानपूरक या प्रकारचा आहे. पुढचा प्रश्न, सूर्यास्त झाला या वाक्यातील सूर्यास्त, सूर्यास्त हा शब्द कोणत्या शब्दशक्तीमध्ये मोडतो? पर्याय आहेत अभिधा, लक्षणा, व्यंजना, प्रयोजन. तर कोणत्या शब्दसिद्धीमध्ये मोडतो? तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 व्यंजना या शब्दसिद्धीमध्ये मोडतो. उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अर्थहीन सहाय्यक क्रियापद कोणते आहे? तर पर्याय दे, कर, जा आणि हो. तर कोणता पर्याय हा अर्थहीन सहाय्यक क्रियापद आहे? तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हो. हो हा शब्द अर्थहीन सहाय्यक क्रियापद आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दंत तालव्याचे उदाहरण मराठीत आढळत नाही? पर्याय आहेत बघा च, छ, झ आणि यापैकी नाही. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छ. छ हे दंत तालव्याचे उदाहरण मराठीत आढळत नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी बरोबर वाक्य निवडायचे आहे. पर्याय बघा मराठी वर्णमालेत 4 अनुनासिके आहेत. पर्याय 2 मराठी वर्णमालेत 5 अर्धस्वर आहेत. पर्याय 3 मराठी वर्णमालेत 4 उष्मे आहेत. पर्याय 4 मराठी वर्णमालेत 14 महाप्राण व्यंजने आहेत. तर कोणतं वाक्य हे बरोबर आहे? तर बघा पर्याय आहे बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. पर्याय 4 मराठी वर्णमालेत 14 महाप्राण व्यंजने आहेत. बरोबर विधान कोणतं आहे? तर मराठी वर्णमालेत 14 महाप्राण व्यंजने आहेत. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, अष्टभुजा हा शब्द खालीलपैकी कोणती विभक्ती आहे? पर्याय आहे चतुर्थी, पंचमी, षष्ठी, तृतीया. तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर काय आहे? तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 चतुर्थी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चतुर्थी. पुढचा प्रश्न, त्याला कधी मारले जाईल याचा नेम नाही हा कोणता प्रयोग आहे? तर कोणता प्रयोग आहे बघा? पर्याय आहे शक्य व्हावे, समापन भावे, पुराण भावे आणि नवीन भावे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवीन भावे. त्याला कधी मारले जाईल याचा नेम नाही हा नवीन भावे प्रयोग आहे. पुढचा प्रश्न, बघा प्रश्न दिलेला आहे, मंडईत आज खूप आंबा आला या वाक्यातील आंबा या शब्दाचे वचन ओळखायचे आहे. पर्याय दिलेले आहेत नपुंसकलिंगी एकवचन, विपुलतादर्शक एकवचन, अनेकवचन आणि पुल्लिंगी अनेकवचन. तर उत्तर काय असेल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विपुलतादर्शक एकवचन. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न घेण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक भावासाठी आणि बहिणीसाठी आपण हे चॅनल सुरू केले आहे. अचूक माहिती आणि नवनवीन अपडेट्ससाठी खालील लाल बटन दाबून चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण वर्दीचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. बघूयात आपला प्रश्न समोरचा. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, पोलिसांनी चोराला पकडले या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. पुढचा प्रश्न, पर्याय दिलेले आहेत पूर्ण भूतकाळ, साधा वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4 साधा भूतकाळ. पोलिसांनी चोराला पकडले या वाक्यातील काळ कोणता आहे? तर साधा भूतकाळ. पुढचा प्रश्न, खालील पर्यायी उत्तरातील गटाबाहेर शब्द असलेले पर्यायी उत्तर कोणते आहे? तर उत्तर आहे पर्याय दिलेले आहेत च, पुढे, सुद्धा, ना. तर दिलेल्या पर्यायांपैकी उत्तर काय आहे? तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 पुढे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, तुम्ही व्यर्थ भांडू नका यातील व्यर्थ हा शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? तर बघा पर्याय आहे सातत्यदर्शक, रीतिवाचक, स्थलवाचक आणि परिणामवाचक.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रीतिवाचक. पुढचा प्रश्न, प्रखर या शब्दाचा विरुद्धार्थी असणारा शब्द कोणता आहे? पर्याय आहेत कडक, मऊ, सौम्य, उदार. तर प्रखर या शब्दाचा विरुद्धार्थी कोणता शब्द आहे? तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सौम्य. प्रखर विरुद्ध आहे सौम्य. पुढचा प्रश्न, पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत आकाश ठेंगणे होणे, मोक्ष मिळणे, उखळ पांढरे होणे, घारगडचा सुभेदार होणे. तर उत्तर पर्याय क्रमांक 3 उखळ पांढरे होणे. पुढचा प्रश्न, बोध पर वचन या शब्दसमूहातील दिलेला योग्य शब्द ओळखा. बोधपर वचन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द कोणता? पर्याय आहेत सुभाषित, सुविचार, ब्रीदवाक्य आणि सारांश. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुभाषित. पुढचा प्रश्न, इत्यादी हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे? पर्याय आहेत व्यंजन संधी, विसर्ग संधी, स्वर संधी आणि विशेष संधी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विसर्ग संधी. पुढचा प्रश्न बघूया. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे कोण म्हणाले होते? पर्याय आहेत गंगाधर शास्त्री फडके, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकहितवादी. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोकहितवादी. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे लोकहितवादी हे म्हणाले होते. पुढचा प्रश्न, शुद्ध शब्द ओळखायचा आहे. बघा शब्द आहेत आघोरी, अध्यारूढ, अनुवंशिकता, आतताई. तर शुद्ध शब्द कोणता आहे दिलेल्या पर्यायांपैकी? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आतताई. पुढचा प्रश्न, 80 तेथे 85 या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? पर्याय आहेत योग्य आर्थिक नियोजन नसणे, मनात वेगळे व बाहेर वेगळे बोलणे, अतिशयोक्ती करणे, कामापेक्षा जास्त बडाया मारणे. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 योग्य आर्थिक नियोजन नसणे. 80 तेथे 85 या म्हणीचा अर्थ होतो योग्य आर्थिक नियोजन नसणे. पुढचा प्रश्न, एका छपाईकर्त्याने एका अंकासाठी एक खिळा वापरला तर 150 पानांचे पुस्तक असेल तर त्याला एकूण 150 पानांवरील लंबराकरिता किती खिळे लागतील? पर्याय आहेत बघा 192, 342, 472, 150. तर किती खिळे लागतील? तर खिळे लागतील बघा उत्तर 342 एवढे खिळे लागतील. पर्याय क्रमांक 2 342 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न दिलेला आहे एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो, तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागल्यास किती उत्तर येईल? तर बघा पर्याय आहे 24, 6, 5 आणि 12. तर संख्येत 4 ने भागल्यास किती उत्तर येईल? तर उत्तर येईल बघा 5. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, 8, 12, 15 या संख्यांनी निशेष भाग जाणारी खालील लहानात लहान वर्गसंख्या कोणती आहे? पर्याय 2200, 3600, 1660, 1240. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3600. पुढचा प्रश्न, 4n अधिक 1 अधिक 4n अधिक 2. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल? कोणतं उत्तर बरोबर असेल? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे एका हौदाला 2 तोट्या आहेत, त्या तोट्यांनी हा हौद अनुक्रमे 10 व 12 तासात पूर्ण भरू शकतो. तिसऱ्या एका तोटीमुळे हा हौद 20 तासात पूर्ण रिकामा होऊ शकतो. या तीनही तोट्या एकाच वेळी चालू ठेवल्या तर हा हौद किती वेळात भरू शकतो? तर बघा उत्तर आहे 8 तास, 7 तास 30 मिनिटे, 8 तास 30 मिनिटे आणि यापैकी नाही. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7 तास 30 मिनिटे. तीनही तोट्या एकाच वेळी चालू ठेवल्या तर हौद हा 7 तास 30 मिनिटे या वेळामध्ये भरतो. पुढचा प्रश्न, 23 ते 58च्या दरम्यान असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे? बघा 1450, 1457, 1458 आणि 1459. तर उत्तर काय आहे?
उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1458. पुढचा प्रश्न 4, 10, 16, 22, 28 या संख्ये मालिकेतील 25 व 45व्या स्थानावर असणाऱ्या संख्यांची बेरीज किती आहे? तर बघा पर्याय आहे 148, 268, 248 आणि 416. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 416. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 416. बघूयात पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे 2 विषयाच्या परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत व 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. 25% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते? पर्याय दिलेले आहेत बघा 2500, 2000, 5000 आणि 4000. तर परीक्षेला एकूण किती हजार विद्यार्थी बसले होते? तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. परीक्षेला एकूण विद्यार्थी बसले होते 5000. किती विद्यार्थी? तर 5000. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न. एक वस्तू 425 रुपयाला विकल्यावर जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 650 रुपयाला विकल्यास होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची आहे. पर्याय आहेत बघा 600, 500, 550 आणि 400. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत आहे बघा पर्याय क्रमांक 2 500. खरेदी किंमत किती आहे? एकूण 500 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न. जर व्याज दर 4% ऐवजी 8% घेतला तर 2 वर्षाचे सरळ व्याज 3600 रुपये जास्त मिळते. तर मूळ किंमत किती असेल? बघा पर्याय आहेत 24000, 27000, 45000 आणि 18000. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 45000 एवढी. पुढचा प्रश्न. एका वर्षी 1 ऑगस्टला गुरुवार होता तर त्याच वर्षातील बालदिन कोणत्या वारी आला असेल? बघा पर्याय आहेत मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. तर बालदिन हा त्याच वर्षातील कोणत्या वारी आला असेल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुरुवारी. पुढचा प्रश्न. दुपारी 1:30 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? बघा पर्याय आहे 7, 4, 5 आणि 6. उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5. दुपारी 1:30 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? तर 5 वेळा. पुढचा प्रश्न. जर @ हे अधिक असेल आणि टक्के हे वजा असेल तर खालीलपैकी कोणता पर्याय मोठा आहे? कोणता पर्याय मोठा आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय 1 हा सर्वात मोठा असेल. पुढचा प्रश्न बघूयात. बघा प्रश्न आहे क्रिकेटच्या एका सामन्यात एका संघाचे सर्व खेळाडू 363 धावा काढल्यानंतर बाद झाले. परंतु नंतर असे आढळले की 2 खेळाडूंच्या धावा अनुक्रमे 68 आणि 58 असताना 78 आणि 68 गणले गेले आहेत. तर त्या संघातील खेळाडूंच्या धावांची अचूक सरासरी किती आहे? तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 29.19. पुढचा प्रश्न. एक माकड 10 मीटर खांबावर 1 प्रयत्नात 2 मीटर वर चढते व 1 मीटर खाली घसरते. तर त्या माकडाला 10 मीटर खांबावर सर्वप्रथम पोहोचण्यास किती प्रयत्न करावे लागतील? पर्याय आहेत 8, 9, 10 आणि 11. उत्तर काय आहे? बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पोहोचण्यास किती प्रयत्न करावे लागतील? तर अजून 9 प्रयत्न करावे लागतील. पुढचा प्रश्न. खालीलपैकी पायथागोरसची त्रिकुटे किती आहेत? बघा 3, 4, 5, 8, 15, 17, 5, 20, 21 आणि 9, 4, 41. तर पर्याय आहेत 2, 4, 1 आणि 3. उत्तर काय असेल? बघा उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 3. खालीलपैकी पायथागोरसची त्रिकुटे किती आहेत? तर पर्याय क्रमांक 4, 3. पुढचा प्रश्न बघूयात. बघा प्रश्न दिलेला आहे 8 सेंटीमीटर बाजू असलेला लोखंडी घनाकृती ढोकळा वितळून 2 सेंटीमीटर बाजू असलेले किती ठोकळे तयार करता येतात? पर्याय आहेत 16, 32, 128 आणि 64.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 64. 8 सेंटीमीटर बाजू असलेला लोखंडी घनाकृती ठोकळा वितळून 2 सेंटीमीटर बाजू असलेले हे 64 ठोकळे तयार करता येतात. पुढचा प्रश्न आहे कवायतीसाठी मुले रांगामध्ये उभी केली. प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या आणि रांगांची संख्या यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. प्रत्येक रांगेत 14 मुले उभी केल्यास 6 रांगा तयार होतात. प्रत्येक रांगेत 12 मुले उभी केल्यास किती रांगा होतील? तर पर्याय 5, 6, 7 आणि 8. तर किती 12 मुले उभी केल्यास किती रांगा होतील प्रत्येक रांगेत? तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. किती रांगा होतील? तर उत्तर आहे 7. पर्याय क्रमांक 3 7 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 3 पट आहे तर त्या कोणाच्या काटकोनाचे माप काढायचे आहे. पर्याय आहेत 45, 135, 40 आणि 55. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 45. एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 3 पट आहे तर त्या कोणाच्या काटकोनाचे माप किती असेल? तर 45. पुढचा प्रश्न एका डब्यात 2 रुपये, 5 रुपये व 10 रुपयाची समान नाणी आहेत. त्यांची एकूण किंमत 425 रुपये आहे. तर त्या डब्यात एकूण नाणी किती असतील? पर्याय आहेत 25, 75, 66 आणि 105. उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 75. एकूण नाणी डब्यामध्ये किती असतील? तर 75 नाणी असतील. पुढचा प्रश्न ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 220 मीटर लांबीची आगगाडी एक पूल 36 सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी किती आहे? 380 मीटर, 280 मीटर, 400 मीटर आणि 350 मीटर. पर्यायांपैकी त्या पुलाची लांबी किती आहे? तर बघा उत्तर आहे 380 मीटर. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न वेदांतने 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याचा पोहण्याचा वेग 16 किलोमीटर प्रति तास आहे. जर तो प्रवाहाच्या दिशेने पोहला आणि प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास असल्यास तो 800 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल? तर बघा पर्याय 3 मिनिट 30 सेकंद, 2 मिनिट 24 सेकंद, 2 मिनिट 8 सेकंद, 2 मिनिट 16 सेकंद. तर किती वेळात पूर्ण करेल 800 मीटर अंतर? तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिनिट आणि 24 सेकंदात. तो प्रति तास असल्यास 4 किलोमीटर वेग तो 800 मीटर अंतर हा 2 मिनिट 24 सेकंद या वेळात पूर्ण करेल. पुढचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न दिलेला आहे एका वसतिगृहात 150 विद्यार्थ्यांना 45 दिवस पुरेल इतका अन्नसाठा आहे. 10 दिवसांनी यातील 25 विद्यार्थी सोडून गेले तर पहिल्या दिवसापासून अन्नसाठा किती दिवस पुरेल? तर बघा पर्याय दिलेले आहेत 42, 52 दिवस, 62 दिवस आणि 57 दिवस. तर किती अन्नसाठा किती दिवस पुरेल? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 52 दिवस पुरेल. पुढचा प्रश्न 1 वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलांच्या वयाच्या चौपट होते. 6 वर्षानंतर तिचे वय मुलाच्या वयापेक्षा दुपटीपेक्षा 5 वर्षांनी जास्त होत असेल तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? बघा पर्याय आहे 43, 22, 22/3, 23/4 आणि 25/7. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूयात. एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणुकीत 2च उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर या निवडणुकीत एकूण मतदार किती? तर बघा पर्याय आहेत 21,000, 23,500, 22,000 आणि 27,500. तर उत्तर काय असेल? बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 27,500 उमेदवार. तर त्या निवडणुकीमध्ये एकूण मतदार किती असतील? तर 23,500 एवढे मतदार असतील. पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर जिल्ह्याचा पेपरचे विश्लेषण देखील घेऊन येणार आहोत. तुम्हाला हा पेपर कसा गेला आणि तुमचे किती गुण येत आहेत हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.